विद्यार्थी मित्र हो, ऑनलाईन स्टडीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र बोर्ड SSC मॅथेमॅटिक्स सेकंड युनिट 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मराठीमध्ये भौमितिक रचना या प्रकरणाचा आपण आजपासून क्रमशः अभ्यास सुरू करणार आहोत. या प्रकरणात आपण नेमक्या कोणत्या रचनेचा अभ्यास करणार आहोत, त्या रचनांची शीर्षक या स्लाइडवर आहेत. ती सर्व शीर्षक मी वाचणार नाहीत. तुम्ही नंतर हा व्हिडिओ पॉज करून ही शीर्षक नेमकी काय आहेत याचं वाचन तुम्ही करणार आहात आणि मग या प्रकरणामध्ये आपल्याला नेमक्या कोणत्या रचना करायच्या आहेत त्यासाठी आपण जातोय पुढील पेजवर. प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल नावाची रचना आहे. समरूप त्रिकोणाची रचना हा भाग प्रकरणाच्या सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि हा भाग अभ्यासताना विद्यार्थ्यांना नेमकं रचना करताना कोणत्या क्रमाने जायचं आहे तो भाग आपण यापुढे व्यवस्थित समजावून घेणार आहोत. एक नमुना प्रश्न तुमच्या समोर आहे स्क्रीनवर. कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोणाची रचना. पण त्याच्यासाठी कंडिशन दिलेली आहे, अट दिलेली आहे. काय आहे ती अट या ठिकाणी पुढे मेन्शन केलेली आहे. व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट, म्हणजेच जेव्हा पहिल्या त्रिकोणाचे तीनही शिरोबिंदू हे पूर्णपणे वेगळे असतात दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूपेक्षा. टोटली डिफरंट व्हर्टायसेस किंवा पूर्णपणे भिन्न शिरोबिंदू जर त्रिकोणाचे असतील तर त्या त्रिकोणाची रचना कशी करायची याचा अभ्यास आपल्याला प्रकरणाच्या सुरुवातीला करायचा आहे. आणि मग प्रश्न कसा असेल, त्यामध्ये माहिती कशी असेल, त्या अनुषंगाने आपल्याला पुढे काय करायचंय या बाबींचा आपण या ठिकाणी क्रमशः अभ्यास करूया. या ठिकाणी एक नमुना प्रश्न दिलेला आहे. त्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी जेव्हा तुम्हाला या रचना करायच्या आहेत तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जेव्हा सिमिलर ट्रायंगल असतात तेव्हा त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द प्रोपोर्शन असतात, सेम प्रोपोर्शन, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स त्या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचे, दे आर इक्वल. या दोन बाबी आपण लक्षात ठेवून नमुना प्रश्नाकडे आपण जातोय. या ठिकाणी नमुना प्रश्न दिलेला आहे. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. एका ट्रायंगल संदर्भातली इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. इन ट्रायंगल ABC, AB is equal to 5.4 cm, BC is equal to 4.2 cm and AC is equal to 6.0 cm. अजून एक बाब आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. AB's PQ is equal to 3:2 आणि आपल्याला पुढे सांगितलंय कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. दोन पूर्णपणे भिन्न असलेले ट्रायंगल या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्ट करायला सांगितले. ते कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला एका ट्रायंगलचे सर्व रचनेचे घटक या ठिकाणी दिलेले आहेत आणि करस्पॉन्डिंग साइडचा रेशो पण या ठिकाणी दिलेला आहे. असं जर असेल तर त्या प्रश्नाची रचना करताना, त्या ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला कोणत्या क्रमाने जायचे ते आपण या ठिकाणी विचारात घेऊया. एक नंबरचा मुद्दा मी या ठिकाणी मेन्शन करतोय. तुम्ही लगेच प्रश्न घेतला आणि आकृतीकडे गेले असं तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नात करता येणार नाही. पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी गणनाचा भाग करावाच लागेल. अपरिहार्य किंवा क्रमप्राप्त आहे अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये ते. आणि मग आपल्याला काय करायचं नीट पहा. या ठिकाणी दिलेले प्रश्नात एका त्रिकोणाच्या रचनेचे सर्व घटक दिले आहेत. ट्रायंगल ABCच्या संदर्भात सर्व घटक प्रश्नामध्ये आहेत आणि दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजूमधील गुणोत्तर पण दिलेला आहे. मग हे जे दिलेलं आहे यावरून आपल्याला दुसऱ्या त्रिकोणाच्या रचनेचे सर्व घटक मिळवायचे आहे. पण ते कसे मिळवायचेत हा भाग आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. तो नीट समजावून घ्या. एकदा कळला की अशा प्रकारचा कोणताही प्रश्न तुम्ही दिवसाच काय पण झोपल्यानंतर स्वप्नात सुद्धा सोडवू शकता. एवढं सोपं आहे. आणि म्हणून फक्त कॉन्सन्ट्रेट व्हा आणि मी काय सांगतोय त्याकडे लक्ष द्या. या ठिकाणी प्रश्नामध्ये एक महत्त्वाची कंडिशन दिलेली आहे. ती आहे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. अनावश्यक भाग मी या ठिकाणी पहिल्यांदा इरेज करतोय
म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला आवश्यक मुद्द्यांसाठी अंडरलाईनचा वापर करता येईल. या ठिकाणी लक्ष द्या, इथे आपल्याला दिलेला आहे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, आणि जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा आपल्याला विसरायचं नाही their sides are in the same proportion and their corresponding angles are equal. ह्या बाबी आपल्याला विसरून चालणार नाही, ह्या आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पहिला रेशो लिहितोय करस्पॉन्डिंग साईडचा, दुसरा रेशो लिहितोय करस्पॉन्डिंग साईडचा, तिसरा रेशो लिहितोय आपण करस्पॉन्डिंग साईडचा, आणि तो रेशो प्रश्नामध्ये दिलेला आहे 3:2, तो आपण शेवटी मेन्शन करतोय किंवा लिहितोय. हा रेशो तुम्हाला या प्रकारच्या उदाहरणाच्या उत्तराच्या पहिल्या पायरीमध्ये लिहिणेच आहे. आणि मग दुसऱ्या पायरीकडे आपण जाणार आहोत. दुसऱ्या पायरीमध्ये आपल्याला प्रश्नातलं कॉपी पेस्ट करायचंय. फक्त टायटल वापरायचंय बाय ॲडिंग किंवा बाय सबस्टिट्युटिंग, आणि मग इथं ABची जी व्हॅल्यू आहे ती आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत, BCची व्हॅल्यू लिहिणार आहोत, ACची व्हॅल्यू लिहिणार आहोत, आणि त्या इथं लिहिल्यानंतर या किमती आपल्याला पहिल्या पायरीमध्ये सबस्टिट्यूट करून 3 नंबरची पुढची पायरी या ठिकाणी लिहायची आहे. विशेष असं काहीच नाही. रेशो लिहिला की या किमती आपल्याला टाकता येतात. ABच्या ठिकाणी ABची किंमत टाकली, BCच्या ठिकाणी BCची किंमत टाकली, ACच्या ठिकाणी ACची किंमत टाकली, बाकी आहे ते सर्व जसंच्या तसं लिहिलं. इथं आल्यानंतर मात्र काही जण कॅल्क्युलेशनचा भाग विनाकारण वाढवतात, तो तुम्ही वाढवू नका. इथे समोर स्क्रीनवर जे दिसतंय ते कसं घेतलंय, कसं आलंय ते आपण समजावून घेऊया. इथं जो दिलेला रेशो आहे तो आपल्याला विचारात घ्यायचा आहे. काय दिलंय या रेशोमध्ये ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. या रेशोमध्ये तुम्हाला दिसतंय अंशस्थानी 3 हा नंबर आहे आणि छेदस्थानी 2 हा नंबर आहे. हे नंबर्स तुम्हाला ऑब्झर्व करायचे. ऑब्झर्व केल्यानंतर हे कोणाच्या पट्टीत आहेत ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी फायनल करायची आहे, निश्चित करायची आहे. कोणाच्या पट्टीत हे दोन्ही नंबर, कोणाच्या पाढ्यामध्ये आहेत हे दोन्ही नंबर, हे दोन्ही नंबर एकाच्या पाढ्यामध्ये आहेत, म्हणजे या दोन्ही संख्या एकच्या पट्टीत आहे. कोणाच्या पट्टीत आहे हे निश्चित झाल्यानंतर वरची संख्या किती पट आहे आणि खालची संख्या किती पट आहे हे आपण या ठिकाणी निश्चित करणार आहोत. वरची संख्या तुम्हाला या ठिकाणी दिसते ती 1च्या तिप्पट आहे आणि खालची संख्या पण तुम्हाला दिसते ती 1च्या दुप्पट आहे. वरची संख्या 1च्या तिप्पट, खालची संख्या 1च्या दुप्पट, आणि याचा पुनरुच्चार आपल्याला मनामध्ये करत राहायचा आहे. वर तिप्पट खाली दुप्पट, वर तिप्पट खाली दुप्पट, वर तिप्पट खाली दुप्पट. फायनल झालं, आता तुम्ही विसरणार नाही. आणि मग या प्रत्येक वरच्या अंकाच्या संदर्भात आपल्याला तो विचार करायचा आहे. वर तिप्पट खाली दुप्पट, वर तिप्पट खाली दुप्पट, वर तिप्पट खाली दुप्पट. जाऊया आपण पहिल्या संख्येकडे. गिवन नंबर इज 5.4. तुम्हाला तिप्पटीचा विचार करताना दशांश चिन्हामुळे काहींना अडचण निर्माण होते, दशांश चिन्ह काढून टाका. 5.4चं दशांश चिन्ह काढल्यानंतर 54 झाले. 54 कोणाची तिप्पट आहे? पाढेपाठ असतील तर बिलकुल अडचण येणार नाही. 18 त्रिक 54, म्हणजे 18ची तिप्पट 54 होते. मग त्याची दुप्पट खाली असली पाहिजे. 18ची दुप्पट 36, दशांश चिन्ह टाका आणि मग PQचं उत्तर आपल्याला मिळेल या ठिकाणी 3.6 cm. सेम 4.2च्या संदर्भात विचार करा, दशांश चिन्ह काढून टाका. 42 झाले. 42 कोणाची तिप्पट आहेत? पाढेपाठ असतील तर त्याच क्षणी तुमच्या लक्षात येईल 14 त्रिक 42, मग खाली त्याची दुप्पट करा. मग 14ची दुप्पट किती? 2.28, आणि मग दशांश चिन्ह टाका 2.8. QRची किंमत आपण या ठिकाणी फायनल लिहून टाकतोय 2.8 cm. इथे तोच विचार करायचा आहे. दशांश चिन्ह काढून टाका. 60 झाले. 60 कोणाची तिप्पट? 20ची, मग त्याची दुप्पट किती? 40. दशांश चिन्ह ऍड करा 4.0 आणि मग PRची किंमत आपण या ठिकाणी लिहितोय 4.0. अशा प्रकारे ही पहिली पायरी, ही दुसरी पायरी, ही तिसरी पायरी आणि शेवटची दुसऱ्या त्रिकोणाच्या रचनेचे घटक आपण ज्या पायरीमध्ये मिळवलेले आहेत ती शेवटची पायरी. अशा प्रकारच्या पायऱ्या आपल्याला या पद्धतीने विचार करून फायनल करायच्या आहेत, निश्चित करायच्या आहेत, लिहायच्या आहेत.
एकदा का हे तुम्हाला लिहिता आलं की पुढं खूप सोपं आहे. एवढं सोपं की त्या रचना तुम्ही डोळे झाकून करू शकता, एवढं सोपं आहे. त्याच्यासाठी हा 1 नंबरचा महत्त्वाचा भाग तुम्ही विचारात घ्या, लक्षात ठेवा. कसं आपण विचार करत गेलोय तुमच्या लक्षात आहे क्रमशः. ही पहिली पायरी रेशो लिहिलाय. दुसऱ्या पायरीमध्ये दिलेल्या त्रिकोणाचे घटक आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि ते बाय ॲडिंग असं टायटल देऊन लिहिलेले आहेत. पुढच्या पायरीमध्ये त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेल्या आहेत आणि योग्य विचाराने छेदस्थानी जे रेख तुम्हाला दिसतात पी क्यू क्यू आर आणि पी आर त्याच्या किमती आपण फायनल लिहिलेल्या आहेत योग्य विचार करून. आणि मग आता जातोय आपण पुढच्या पायरीकडे. पुढच्या पायरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही त्रिकोणांची रफ फिगर म्हणजे कच्ची आकृती काढायची आहे आणि त्यात रचनेचे सर्व घटक लिहायचे आहेत. यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष लांबी मोजून घ्यायची नाही हे लक्षात ठेवा. काही जण इथेच कच्च्या आकृतीमध्ये पट्टीने मोजत बसतात. 4.2 सेंटीमीटर 5.4 सेंटीमीटर हे प्रत्यक्ष मोजायची गरज नाही. रफ फिगर काढा, हाताने काढा. पट्टीचा वापर न करता सुद्धा तुम्ही रफ फिगरमध्ये ट्रायंगल ड्रॉ करू शकता आणि प्रश्नामध्ये दिलेल्या सर्व बाबी या ठिकाणी लिहायच्या आहेत. एबीची किंमत किती आहे, बीसीची किती आहे, एसीची किती आहे, आपण गणन करून पीक्यूची किंमत किती आलेली आहे, क्यूआरची किती आलेली आहे, पीआरची किती आलेली आहे, ते सर्व बघून या किमती आपण लिहिलेल्या आहेत. आणि या कच्च्या आकृतीनुसार आपल्याला जायचे रचनेच्या आकृतीकडे. कन्स्ट्रक्टेड फिगर आपल्याला काढायची आणि त्यात रचनेचे सर्व घटक लिहायचे. कशी काढायची ही कन्स्ट्रक्टेड फिगर हे आता महत्वाचं आहे. तुमचं लक्ष आता इथे असलं पाहिजे. आपण पाहतो इथे दोन्ही ट्रायंगल आपण सायमल्टेनियसली ड्रॉ करणार आहोत किंवा पहिला ट्रायंगल आपण ड्रॉ करून घेऊया आणि नंतर दुसरा ट्रायंगल ड्रॉ करूया. पहिल्या ट्रायंगलमध्ये आपल्याला पाहायला दिसतंय 4.2 सेंटीमीटर लांबीचा बीसी रेषाखंड आहे आणि तो काढायचा असेल तर आपल्याला माहिती निश्चितच आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे, पेन्सिल घ्यायची आहे आणि अचूक मोजमाप करून बरोबर सांगितली जे माप दिलेलं आहे तेवढ्याच मापाचा रेषाखंड आपल्याला ड्रॉ करायचा आहे. काही जण रेषाखंड काढताना तुमच्या वहीच्या ज्या 2 ओळी त्याच्यातला मधला भाग वापरतात. शक्यतो मध्ये काढू नका, ओळीवर काढा रेषाखंड. अशा प्रकारे पट्टी सरळ धरा, रेषेवर धरा, पेन्सिल घ्या आणि पेन्सिल घेतल्यानंतर बरोबर 4.2 सेंटीमीटर, ते कमी पण नको आणि जास्त पण नको, शून्याच्या पहिल्या खुणेपासून आपण सुरुवात करतोय. 4.2 म्हणजे 4च्या घडे पुढे दुसरी रेषा, इथे आपल्याला थांबायचं आहे. पट्टीचं काम संपलेलं आहे. पट्टी आपण बाजूला ठेवूया. नंतर इथं निरीक्षण करा, नावं आपण सगळ्यात शेवटी लिहूया. बी पासून ए आहे 5.4 सेंटीमीटर अंतरावर आणि या अंतरावर आपल्याला हा ए बिंदू निश्चित करायचा आहे. त्यासाठी आपल्याला कंपासचा वापर करायचा आहे. कंपास नावाचं साहित्य घ्यायचं आहे, ज्याचं एका बाजूला लोखंडी टोक आहे टोकदार आणि दुसऱ्या बाजूला आपण पेन्सिल घातलेली असते तिचं टोक असतंय. मध्ये हात धरायला भाग असतो हातामध्ये. इथं तुम्हाला ते वेगळं दिसतंय, तुमच्या कंपास बॉक्समध्ये वेगळं आहे पण सेम आहे. आपल्याला आता या कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे 5.4. बघा इथे तुम्हाला दिसतंय माझ्या कंपासमध्ये जे अंतर आहे ते सध्या 6.1 आहे. ते मला 5.4 घ्यायचं आहे, म्हणजे मला ते अंतर कमी करायचं आहे. 5.8 झालं बघा, 5.5 झालंय, 5.3 झालंय, 5 झालंय. मला ते 5.4 घ्यायचं आहे. इथे ते 5.4 झालेलं आहे. 5.4 झाल्यानंतर मी कंपासचं लोखंडी टोक आता आपण जो पायाचा रेषाखंड काढलाय त्याच्या डावीकडे जो बिंदू आहे, अंत्यबिंदू आहे, त्या अंत्यबिंदूवर ठेवणार आहे आणि मी कंपास अशा प्रकारे व्यवस्थित धरतोय की जेणेकरून मला जो कंस काढायचा आहे तो इझी काढता आला पाहिजे, ड्रॉ करता आला पाहिजे. अशा प्रकारचा एक कंस मी 5.4 सेंटीमीटर अंतराने केलाय. तुम्हाला त्या कंपासवर दिसतंय 5.4 लिहिलेलं, कारण इथे 5.4 होतं म्हणून हा कंस या अंतराने करावा लागला. आता मी हे कंपास बाजूला घेतोय. आता इथून जर आपण पाहिलं सी पासून ए बिंदू 6.0 सेंटीमीटर अंतरावर आहे, म्हणजे 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. मला आता कंपासमध्ये हे जे अंतर आहे ते 6 सेंटीमीटर करावं लागेल. 5.4 आहे माझ्याकडे, म्हणजे वाढवावं लागेल. 5.7 झालं बघा, 5.8 झालं अंतर, 5.9, 5.9 नंतर 6.0 आलेलं आहे. हे अंतर फिक्स झाल्यानंतर मला कंपासचं लोखंडी टोक रेषाखंडाच्या उजव्या बाजूवर जो अंत्यबिंदू आहे उजव्या बाजूला तिथे ठेवायचा आहे आणि पहिला हा जो कंस काढलेला होता त्याला छेदणारा कंस या प्रकारे ड्रॉ करायचा आहे. या फिगरसाठी कंपासचं वर्किंग संपलेलं आहे आणि मग आता आपल्याला पट्टी घ्यायची आहे.
इथं जो बिंदू आहे त्याला मी वेगळ्या कलरने थोडं डार्क करतो की जेणेकरून तुम्हाला हा छेदबिंदू इथे आपल्याला निश्चित करायचा आहे, तो आपल्या रचनेत महत्त्वाचा भाग आहे. पट्टीच्या साहाय्याने तुम्हाला या ठिकाणी डावीकडचा आणि उजवीकडचा सेगमेंटचे जे एंड पॉइंट आहेत ते या बिंदूला जोडायचे आहेत. त्यासाठी आपण पुन्हा एकदा रुलर घेणार आहोत. रुलर व्यवस्थित धरा. कशी धरायची ते तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी आपण पहिल्यांदा डावीकडचा भाग जोडून घेऊया. या ठिकाणी पायाची जी कड आहे, आरंभ बिंदू आहे किंवा एंड पॉइंट आहे टच झाला पाहिजे आणि वरती जो लाल रंगाने मी या ठिकाणी पॉइंट आउट केलेला आहे तो बिंदू टच झाला पाहिजे. बरोबर त्याला खेटून पट्टीची कड आली पाहिजे. दोन्ही बिंदूंचा स्पर्श झालेला असला पाहिजे आणि कड बरोबर खेटून आली पाहिजे. अशा पद्धतीने पट्टी धरा. हातामध्ये पेन्सिल घ्या आणि वर जो बिंदू आपण छेदबिंदू निश्चित केलेला आहे त्याच्यामधून इकडे रेषाखंडाच्या डाव्या बाजूला जो बिंदू आहे तिथे आपल्याला तो भाग जोडून घ्यायचा आहे. इथून नंतर आपल्याला पट्टी उचलायची आहे आणि तीच कृती उजव्या बाजूला पण करायची आहे. पट्टे मी फिरवून घेतोय. तुम्हाला ते साहित्य हाताळणं सोपं आहे. इथे थोडं किचकट आहे, पण तुम्ही ते सहज करू शकता, मला खात्री आहे. आणि मग बघा, इथे ही पट्टी आपल्याला व्यवस्थित जुळून धरायची. हे दोन्ही पॉइंट या कडेला टच झाले पाहिजेत. अशा प्रकारे आपण पट्टी धरतोय आणि नंतर जोडून घेतोय. कसं जोडतोय बघा. पट्टीच्या कडेला फक्त बिंदू आले पाहिजेत. पेन्सिल टोकदार वापरा म्हणजे तुमची आकृती चुकणार नाही, करेक्ट येईल. मी वेगवेगळे कलर वापरलेले आहेत. तुम्हाला वेगवेगळे कलर वापरायचे नाही, फक्त पेन्सिल वापरायची आहे. ती डार्क असावी, 2HB 4HB वगैरे, आणि मग टोकदार असावी. या ठिकाणी आपली पहिल्या ट्रायंगलची रचना संपलेली आहे. फक्त लेबलिंगचं काम बाकी आहे, तेही आपण पूर्ण करून घेऊया. अतिशय सोपा भाग आहे. आता लेबल आपण इथे पाहिलं तर वरती ए आहे, इथे बी आहे आणि इथे सी आहे. अशा प्रकारचं लेबलिंग आपण करून घेऊया. ऑन द अपर साइड देर इज अ ए शिरोबिंदू, ए व्हर्टाइस. डाव्या बाजूला आपल्याला बी शिरोबिंदू दाखवायचा आहे, जो आपण या प्रकारे दाखवू शकतो. उजव्या बाजूला आपल्याला पायाच्या सी बिंदू दाखवायचा आहे, तोही आपण या ठिकाणी दाखवू शकतो. माझ्यासाठी हे काम आहे, तुम्ही सहजगत्या त्या ठिकाणी ते लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पायाचा रेषाखंड 4.2 सेंटीमीटर लांबीचा आहे. त्या ठिकाणी 4.2 सेंटीमीटर लिहायचं आहे व्यवस्थित. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला ते लिहायचं आहे सुंदर हस्ताक्षरात. नंतर पुढे 5.4 आहे. इथे मात्र तुम्ही असंही लिहू शकता किंवा हा भाग तुम्ही रोटेट करू शकता. पेनाने लिहिताना तुम्हाला रोटेट करायची गरज नाही, मला मात्र गरज आहे. अशा प्रकारे त्या रेषाखंडावर पण हा भाग आपण दाखवू शकतो. उजवीकडचा 6.0चा भाग आता आपल्याला फक्त लिहायचा राहिलाय किंवा दाखवायचा राहिलाय. तो 6.0 लिहा. 0.0 नाही लिहिलं तरी चालतंय, तो असा लिहिला तरी चालतो, पण आपण आपली पद्धत अशी ठेवूया, त्याच्यावर घेऊया त्याला. आणि CM या ठिकाणी पुढे लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण आवश्यक ते रचनेचे सर्व घटक, त्याची माहिती या ठिकाणी फिगरमध्ये किंवा काढलेल्या फिगरमध्ये मेन्शन करायचे आणि ते विसरायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपण पहिल्या त्रिकोणाची रचना केली आणि सेम टू सेम अशीच रचना आपल्याला दुसऱ्या ट्रायंगलची करायची आहे, हे लक्षात ठेवा. फक्त माप बदलणार आहेत. आता इथे पहिल्यांदा पायाचा रेषाखंड काढावा लागेल. त्याची लेंथ आहे 2.8 cm. पुन्हा एकदा आपल्याला पट्टी घ्यायची आहे, ती ठेवायची आहे. पहिल्यांदा जशी ठेवली होती त्याच ओळीवर पुढे कंटिन्यू करू शकता. इथे आपल्याला आता जी लेंथ आहे ती असणार आहे 2.8. ही पहिली शून्याची खूण लक्षात ठेवायचं आहे, फार अगोदर पण जायचं नाही, इथून सुरुवात करायची. 2.8 मीन्स 2च्या पुढे 8वी रेषा किंवा 3च्या अगोदरची दुसरी रेषा. अशा प्रकारे या ठिकाणी पट्टीचं काम आपलं संपतंय. तिला थोडं बाजूला करूया. आता इथून Q पासून P हा बिंदू 3.6 सेंटीमीटर अंतरावर आहे आणि मग मला घ्यायचा आहे कंपास.
कंपासमध्ये मला अंतर किंवा डिस्टन्स घ्यायचं आहे 3.6. तुम्हाला इथे दिसतंय अंतर कंपासमध्ये किती आहे 6.1. मला फक्त 3.6 घ्यायचं आहे. 5 झालं, 4.8 झालं, 4.1 झालं. मला ते फक्त आणि फक्त 3.6 घ्यायचे. बघा आता आलं 3.6 अंतर. आणि 3.6 अंतर मी घेतलेलं आहे, पेन्सिल वगैरे त्याच्यात घातलेले आहे. त्याचं जे लोखंडी टोक आहे ते आपल्याला डावीकडे ठेवायचं एंड पॉईंटवर आणि कंपास व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. या ठिकाणी या डिस्टन्सने आपल्याला पहिला आर्क ड्रॉ करायचा आहे, पहिला कंस काढायचा आहे. आता मला पॉईंट आरचा विचार करायचा आहे. तिथून पी ज्या डिस्टन्सवर आहे ते डिस्टन्स आहे 4.0. म्हणजे मला या ठिकाणी हे अंतर वाढवायचं आहे. लोखंडी टोक मी ठेवलं इथे बघा, पण मला अंतर किती घ्यायचं आहे? आता अंतर घ्यायचं आहे 4.0 cm. झालं बघा 4.0 cm. आणि मग मला हा कंस या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. कंपासचं काम संपलेलं आहे. या ठिकाणी मी मुद्दामहून वेगळ्या कलरने तो बिंदू मार्क करतोय की जेणेकरून तुम्हाला हा छेदबिंदू त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मग पुन्हा एकदा आपल्याला घ्यायचे आहे रुलर, पट्टी आणि बिंदू जे आहेत योग्य ते आपल्याला या ठिकाणी पट्टीच्या कडेला आणायचे आहेत. पट्टी त्याप्रमाणे धरायची आहे. डावीकडचा भाग आपण अगोदर जोडून घेऊया. तुमच्या वहीमध्ये तुम्हाला एवढा त्रास नाही होणार पट्टी जुळवून ठेवताना. मला हे कन्स्ट्रक्शन आहे, वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट वापरावं लागतात. ते वापरताना मला थोडाफार तुमच्यापेक्षा किचकट जाणार आहे भाग, पण तरी तुम्ही ती रचना समजावून घेणार आहात. तुम्हाला ते समजून घेताना अडचण येणार नाही याची मला खात्री आहे. आपण डावीकडचा भाग हे दोन्ही बिंदू या ठिकाणी टच झालेले आहेत आणि मग आपण पेन्सिलने ते या ठिकाणी जोडून घेणार आहोत. या प्रकारे पट्टी आपण बाजूला करणार आहोत. हीच कृती आपल्याला उजव्या बाजूला करायची आहे. दोन्ही बिंदू या ठिकाणी स्पर्श झाले पाहिजेत. लाईक दिस. आणि मग आपण मी वेगवेगळे कलर वापरतोय, तुम्हाला तसे वेगवेगळे कलर वेगवेगळ्या पेन्सिल वापरायच्या नाहीत. मी चुकून पेन्सिल ऐवजी दुसरं काहीतरी घेतलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही जोडणी करायची आहे आणि ही जोडणी झाल्यानंतर पट्टीचं काम आपलं संपलेलं आहे. तिला आपण बाजूला करूया आणि मग कच्च्या आकृतीमध्ये जी नावं दिलेली होती ती सर्व नावं आपल्याला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. वरती टॉपला आहे पॉईंट पी. कॅपिटल लेटर्स आहेत ते कॅपिटल लेटर्स असली पाहिजेत. वरती या ठिकाणी मी पी लिहिलेला आहे. नंतर खालच्या डाव्या बाजूला क्यू आहे. नंतर उजव्या बाजूला आर आहे. प्रत्येक रेषाखंडाची लांबी पण आपल्याला लिहायची आहे. पायाची लांबी आहे 2.8 cm. डावीकडील जो त्रिकोणाचा साइडचा भाग आहे त्याची लांबी आहे 3.6 cm. आणि राहिलेला जो सेगमेंट आहे त्याची ही लांबी आपण लिहिणार आहोत, जी आहे 4.0 cm. अशा प्रकारे आपण दोन्ही त्रिकोणांची रचना जे आपल्याला प्रश्नामध्ये काढायला सांगितलेले आहेत त्या त्रिकोणांची रचना केलेली आहे आणि प्रश्नातील सर्व घटक त्या रचनेमध्ये लिहिलेले आहेत आणि या ठिकाणी तुमची रचना संपलेली आहे. अतिशय सोपा भाग, काहीही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रश्नाची रचना करताना तुम्हाला याच प्रकारे ती रचना करायची आहे. असा हा भाग प्रकरणाच्या सुरुवातीचा हा भाग होता, कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल.
व्हेन टू ट्रायंगल्स आर टोटल डिफरंट. दोन स्वतंत्र त्रिकोण आपल्याला या प्रकारे काढायचे आहेत. माझ्या माहितीनुसार हा सर्व भाग तुम्हा सर्वांना समजलेला आहे आणि या प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाची रचना तुम्ही करता. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. थँक्यू. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.